नमस्कार, गुड मॉर्निंग. आज मी माझ्या मिशन ऑक्सिजन योगाबद्दल ही काय संकल्पना आहे याच्याबद्दल मी ऍक्च्युली राईटअप त्याचं टाकलेलं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मी टाकलेलं होतं, त्याच्यानंतर मला रिस्पॉन्स मिळाला होता. पण आता मला काही गेल्या 2-4 दिवसामध्ये काही फोन आलेत आणि लोकांनी सांगितलं की तुमचं राईटअप मोठं असेल तर मग ते वाचण्यामध्ये वगैरे प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही ऍक्च्युअल हे काय आहे जर का बोलून दाखवलं आम्हाला, व्हिडिओमध्ये सांगितलं तर त्याचा फायदा होईल. आणि इनफॅक्ट मलाही ते जाणवलं, कारण मी बऱ्याच वर्षापासून माझ्या व्यायामाच्या बेनिफिट्स बद्दल वगैरे टाकत आहे, पोस्ट टाकतोय. पण काय झालंय की व्हिडिओचा जो इम्पॅक्ट आहे तो निश्चितच जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं गेल्या 1 महिन्या 2 महिन्यापासून मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केल्यानंतर. त्याच्याकरता मी आता माझं जे राईटअप आहे ते ऍक्च्युअल वाचून दाखवतो मी. म्हणजे मिशन ऑक्सिजन योगा ही नवीन योग संकल्पना असं मी त्या नाव दिलेलं आहे. आणि याला मिशन ऑक्सिजन का नाव दिलंय त्याच्याकरता कारण काय आहे त्याच्या पाठी ते पण बेसिकली मी सांगणार आहे आज तुम्हाला. आता एक गोष्ट आपण सर्वांनी, मी आता सुरुवात करतो वाचायला, ते मध्ये मध्ये मी तुमच्याशी संवाद साधतोय त्या त्या टाईपनीच मी तुमच्याशी हे मी सगळं वाचन करतोय. आपल्या सगळ्यांनी आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे की आपल्याला होणारे विविध आजार, शारीरिक आणि मानसिक व्याधी आणि समस्या वेगवेगळ्या, तसेच आपली प्रकृती कुठल्याही संसर्गजन्य आजाराला चटकन बळी पडणं, म्हणजे आपण म्हणतो ना इन्फेक्शन एखाद्याला पटकन होते एखाद्याला होत नाही, या सर्वाचं जास्त करून, म्हणजे मी अगदी 100% असं म्हणत नाही, पण या सर्वाचा जास्त कारणीभूत काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्सचं सॅच्युरेशन आहे, म्हणजे विषद्रव्यांचं जे सॅच्युरेशन आहे, म्हणजे टॉक्सिन्सचा जो संचय जो वाढलेला जातो, तर ते त्याच्या पाठी मेन कारण आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ते टॉक्सिन्स तुमच्या बॉडीमध्ये जी रोजच्या रोज साठली जातात, त्याच्यामध्ये काय होतं की ती टॉक्सिन्सचा संचय वाढत गेला की मग तुमच्या शरीराच्या इतर ज्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे ज्या शरीर सुदृढ ठेवण्याकरता ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्सची कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे मेन जे आहे की हे टॉक्सिनचं सॅच्युरेशन हे रोजच्या रोज डे टू डे बेसिसवर तुम्ही हे टॉक्सिनचा निचरा केला पाहिजे. म्हणजे आपण डिटॉक्स बॉडी करणं वगैरे हे ह्या टर्म्स आपण ऐकलेल्या आहेत. तर बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे काय, तर थोडक्यात तुमच्या शरीरात जी टॉक्सिन्सचा जो सॅच्युरेशन असतो, जे म्हणजे जो संचय असतो, त्याचा निचरा होण्याची प्रक्रिया हे रोजच्या रोज झाली पाहिजे. आणि आपल्याला हे वाचून, म्हणजे हे मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की ह्याचा मेन जो प्रकार, म्हणजे ह्याच्या पाठी काय कारण आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या शरीरामध्ये जी टॉक्सिनचं जे सॅच्युरेशन असतं, जी विषद्रव्य सॅच्युरेशन जे असतं, त्याच्या जवळजवळ 65 ते 70% हे आपल्या उच्छ्वासावाटे बाहेर फेकलं जातं. आपल्या शरीराची रचना तशी आहे. आणि उरलेलं 30 ते 35% जे आहे ते आपलं मलमूत्र, आपला घाम, आपल्याला कफ आणि सर्दी या सगळ्या गोष्टीतर्फे आपल्या बाहेर फेकलं जातात. आता विचार करा की हे तसं बघायला गेलं तर हे गणित साधं सोपं आहे, म्हणजे फार काय याच्यामध्ये क्लिष्ट आहे असं नाही. पण प्रॉब्लेम काय आहे की खरी गोम इथे अशीच आहे. म्हणजे मी जे राईटअप टाकलंय त्याच्यामध्ये मी हा शब्द वापरलाय की गोम ह्याच्यामध्ये काय आहे की आपण बहुतांश, म्हणजे बहुतांश व्यक्ती या नीट श्वासोश्वास करत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की श्वासोश्वास करत नाहीत, मग त्या म्हणजे त्या जिवंत कशा आहेत, थोडक्यात तर तसं नाहीये की नीट श्वासोश्वास करत नाहीत. म्हणजे काय की त्या शॅलो ब्रिदिंग करतात. आता शॅलो ब्रिदिंग ही टर्म पण तुम्ही ऐकली असेल. शॅलो ब्रिदिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की टॉक्सिन्स म्हणजे डिटॉक्स बॉडी करणं, ही टर्म्स बऱ्याच प्रचलित आहे, बरेच लोक ऐकत. तसं शॅलो ब्रिदिंग ही टर्म्स पण तुम्ही ऐकली असेल. शॅलो ब्रिदिंग म्हणजे काय की वरच्यावर श्वासोश्वास करणं, श्वासोश्वास पूर्णपणे न करणं. तर बऱ्याच व्यक्तींच्या प्रॉब्लेम मध्ये विषद्रव्याचा संचय वाढण्याचं जे कारण आहे ते शॅलो ब्रिदिंग आहे. आणि शॅलो ब्रिदिंगमुळे, त्या विषद्रव्यामुळे एकदा तुमचं शरीर कमकुवत झालं की तुमच्या शरीरामध्ये विषद्रव्य वाढायला लागले की तुमचे शरीर कमकुवत व्हायला सुरुवात होते. आणि त्याचा सगळ्यात पहिला इफेक्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही संसर्गजन्य आजाराला बळी पडण्याची प्रक्रिया तुमच्यापासून पटकन सुरू होते. म्हणजे थोडक्यात तुमची बॉडी कुठल्याही इन्फेक्शनला पटकन बळी पडू शकते. म्हणजे थोडक्यात काय की तुमची इम्युनिटी लेवल, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत येते. तसेच आपल्या शरीराला रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण होतात. म्हणजे मी माझ्या कालच्या किंवा 2 दिवसापूर्वी जो मी एक ब्लॉग टाकला होता, व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी शरीराच्या आपल्या होणाऱ्या वेगवेगळ्या ब्लॉकेजेस बद्दल बोललेलो आहे.
तर तुमचा रक्तप्रवाह आहे, तो रक्तप्रवाह जर का तुमचा व्यवस्थित नाही चालू राहिला तर तुमच्या शरीरातल्या करोडो पेशींचं कार्य जे आहे, म्हणजे आपल्या शरीर जे आहे ते बिलियन्स ऑफ, म्हणजे आपण म्हणतो ना करोडो पेशींनी आपलं शरीर बनलेलं आहे, तर त्यांचं जे कार्य असतं एक डिसिप्लिन मॅनरमध्ये चालू असतं, तर ते कार्य करण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्यांचा तो जो एक डिसिप्लिन मॅनरमध्ये त्यांचं जे वर्किंग चालू असतं ते कुठे कुठे बिघडायला सुरुवात होते. आणि त्याने काय होते की तुम्हाला कुठलाही व्याधी किंवा आजार झाला, तुम्हाला कुठलाही व्याधी अथवा आजार झाला तर त्याला प्रतिकार करण्याची एक क्षमता आपल्या बॉडीमध्ये आहे, त्याला आपण सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे, ही प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये असते. प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे. आपल्याला कधी काय कुठे लागलं किंवा काय सुजलं किंवा थोडंफार काही इन्फेक्शन झालं की आपल्याला ताप येणं हा जो प्रकार आहे ना, ते ऍक्च्युली ताप येणं म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये तुमची इम्युनिटी जी आहे, तुमच्या ज्या टी सेल्स आहेत, म्हणजे त्या कुठल्याही प्रतिकारा म्हणजे कुठल्याही इन्फेक्शन्सच्या अगेन्स्ट प्रतिकार करण्याकरता ज्या टी सेल्स असतात, म्हणजे एक्स्ट्रा फोर्स थोडक्यात जशी मागवली जाते कुठे काही प्रॉब्लेम रायट झाले तर, तशी ती एक्स्ट्रा फोर्सची ऍक्टिव्हेशन व्हायला सुरुवात झाली की तुमच्या शरीराचं टेम्परेचर ऑटोमॅटिक वाढतं. तर ही जी प्रक्रिया आहे ही व्यवस्था ही कुठेतरी बिघडते. आता मिशन ऑक्सिजन हा जो योग आहे माझा, हा बेसिकली ह्याच संकल्पनेवर आधारलेला आहे. म्हणजे तुम्हाला नीट श्वासोश्वास कसा करायचा, थोडक्यात मी याला काय म्हटलेलं की कॉन्शियस ब्रीदिंग टेक्निक. म्हणजे हे कॉन्शियस ब्रीदिंग टेक्निक हे मी तुम्हाला या योगामध्ये शिकवतो. आणि त्याच्याबरोबर सूक्ष्म व्यायाम, थोड्याफार हाताच्या हालचाली, सूक्ष्म व्यायाम, आणि हे ब्रीदिंग जे आहे हे तुमच्या बॉडीच्या लॉक्स, म्हणजे जी त्रिबंध ज्याला म्हणतात, म्हणजे जलंधर बंद, उडियान बंद आणि मूलबंध, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही चिन लॉक, ऍबडॉमिनल लॉक आणि ऍनल लॉक असं म्हणतो. तर ह्या ब्रीदिंग इन कॉर्डिनेशन विथ तुमची ही 3 लॉक्स, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही कुंभक थेरपी बद्दल पण बरंच ऐकलं असेल, त्याच्यामध्ये होल्डिंग ऑफ ब्रीथ, म्हणजे तुम्ही श्वास घेतल्यानंतर ब्रीथ होल्ड करायचं, तसंच श्वास सोडल्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसरा श्वास घ्यायच्या आधी सुद्धा काही होल्डिंग पिरियड आहे, याला कुंभक म्हणतात. म्हणजे आंतरकुंभक आणि बाह्य कुंभक असे 2 प्रकार आहेत. तर हा कुंभक तुमचं होल्डिंग ऑफ ब्रीथ आणि दुसरं म्हणजे तुमच्या या त्रिबंध, या सगळ्याचं कॉर्डिनेशन जे आहे, या सगळ्याचं कॉर्डिनेशन करून हा व्यायाम कसा करायचा हे मी तुम्हाला या मिशन ऑक्सिजन योगामध्ये शिकवतो. त्याचे साधारण 12 ते 13 पॅटर्न्स आहेत आणि ते 13 पॅटर्न्स मी तुम्हाला सगळे ऑनलाईन ऑफलाईन शिकवतो. शक्यतो ऑफलाईन घेतले तर उत्तम, कारण त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की हा व्यायाम जो आहे आणि हा कुठल्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. म्हणजे आणि कोणालाही पटकन आत्मसात होईल, त्याच्यामध्ये फार काही नाही, कारण बेसिक ब्रीदिंग हाच प्रकार आहे ह्याच्यामध्ये. ज्या लोकांना खाली बसता येत नाही ते लोक खुर्चीवर बसून सुद्धा हा करू शकतात. फक्त अट एकच आहे की तुम्ही हा व्यायाम करताना सरळ बसलं पाहिजे, पाठीचा कणा तुमचा सरळ पाहिजे. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शारीरिक किंवा मानसिक व्याधी किंवा कुठलाही आजार यातून लवकर बाहेर व्हायला तुम्हाला मदत होईल, जर का तुम्हाला ते असतील तर. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला एखादी व्याधी असेल शारीरिक, मानसिक व्याधी सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं मनाने तुम्ही खचलेला असाल तर शरीर कितीही बळकट असलं तरी त्याचा काही उपयोग नाही, मन फार खंबीर लागतं. तर ह्या व्यायामाने तुमचं मन खंबीर व्हायला, पॉझिटिव्हिटी डेव्हलप होते तुमच्यामध्ये, ते मन खंबीर होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ते खंबीर व्हायला सुद्धा मदत होते. आणि जर का बेसिकली तुम्हाला आणि ह्या व्याधी असतील तर तुम्ही त्याच्याकरता काही औषधं, टॉनिक्स, काढे वेगवेगळे काय तुम्ही ॲलोपॅथीची म्हणा, होमिओपॅथीची म्हणा किंवा आयुर्वेदिक म्हणा, तुम्ही जर का घेत असाल तर त्यातनं लवकर सुटका व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही आजार हे नसतील तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही शारीरिक किंवा मानसिक आजार किंवा व्याधी किंवा कुठली समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. तुम्हाला कुठल्याही याचा कुठलाही म्हणजे यू वोंट हॅव टू फेस सच प्रॉब्लेम इन फ्युचर इफ यू आर नॉट हॅव्हिंग ॲट प्रेझेंट. तर त्याच्याकरता हा उपाय आहे आणि हा रामबाण उपाय आहे. त्याच्याकरता 100% सांगतो, गेले 20 वर्ष मी हा व्यायाम करत आहे आणि ह्याचे जे काय बेनिफिट्स आहेत ते मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि गेले जवळजवळ 12 ते 14 वर्ष मी शिकवतोय. बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे. तर ह्याचं मी आता सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मी याचं वर्कशॉप्स कंडक्ट करतो. वर्कशॉप्स इंडिव्हिज्युअल बेसिसवर, ग्रुप्सवर आणि कॉर्पोरेट्सला सुद्धा मी वर्कशॉप केलेली आहे. वेगवेगळ्या वयोगटाकरता वेगवेगळे काही ब्रीदिंग, माझी जनरलाइज ब्रीदिंग टेक्निक जी आहेत 12-13 ते आहेतच, प्लस त्याच्याबरोबर मी आणखीन काही बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढण्याकरता आणि अडॅप्टेबिलिटी वाढण्याकरता मी आणखीन काही त्याच्यामध्ये प्रकार काही अंतर्भाव केलेला आहे. पण ते मी जो वयोगट ते
अटेंड करणारे असेल त्याप्रमाणे मी ते शिकवतो. आणि ते सगळं तुम्हाला करायचं, हे टोटल पॅकेज तुमचं अर्ध्या तासाचं फक्त असतं, तुम्ही जेव्हा हा व्यायाम रोज करता तेव्हा. आणि हा रोज ह्याच्यावर कुठलंही मी खाण्याचं बंधन काही सांगत नाही, डाएट बद्दल मी काही सांगत नाही, किंवा काही सप्लिमेंट त्याच्या जोडीला घ्या हे मी काही सांगत नाही. प्रोटीन सप्लिमेंट, हल्ली प्रोटीन फार भयंकर वाढलेलं आहे, कोणी सांगतात प्रोटीन कमी पडतंय, काही नाही. तुमचा रोजचा आहार तुम्ही घ्या आणि हा व्यायाम करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या तुमच्या व्याधीतनं आणि सगळ्या ह्याच्यातनं तुमची सुटका व्हायला लवकर मदत होईल. एवढंच सांगायचंय. आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितल्यामुळे आज मी हे ऍक्च्युअल हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबद्दल, की हा एक्झॅक्टली व्यायाम काय आहे. आता सेम मी 2 ते 1.5 दिवसांनी सेम हे एक्सप्लेनेशन मी इंग्लिशमध्ये पण टाकणार आहे, कारण काही काही लोकांना मराठीमध्ये समजायला, कारण माझे व्ह्युअर्स आहेत ते ऑल ओव्हर इंडिया, इव्हन फॉरेनला सुद्धा बरेचसे माझे ओव्हरसीज आउटसाईड कंट्रीजमध्ये सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडनं पण मला विचारणा झाली आहे की व्हिडिओ जास्त करून माझे मराठीमध्ये असतात, ते इंग्लिशमध्ये सुद्धा सेम मी सगळं एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला देणार. त्याचा मी ऍक्च्युली राईटअप टाकलेला आहे, पण तरी सुद्धा मी इंग्लिशमध्ये परत हा एक ब्लॉग तयार करणार आहे, की व्हिडिओ ब्लॉग रदर, की हे काय आहे, व्हॉट इज दिस एक्सरसाइज इज ऑल अबाउट, हेच सांगायचं होतं. आणि माझे फेसबुकवर माझा फोन नंबर जे आहेत माझे ते सहज तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही कधी कुठलंही काही तुम्हाला काही शंका असेल किंवा काही तुम्हाला काही विचारायचं असेल, एनी टाइम यू कॅन आस्क मी, आणि मी तुम्हाला रिस्पॉन्ड करेन. माझे दोन्ही नंबर व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह आहेत. ओके, थँक्यू. दिलीप केळकर.